अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। शिर्डी येथे हॉटेल साई गोल्ड इन मध्ये भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे अधिवेशन संपन्न। मी सदैव पत्रकारांच्या सोबत आहे। संतोष निकम, राष्ट्रीय अध्यक्ष। शिर्डी येथे हॉटेल साई गोल्ड इन मध्ये भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान शिर्डी येथे हॉटेल साई गोल्ड इन मध्ये संपन्न झाले। या अधिवेशनाचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, राष्ट्रीय महासचिव रमेश देसाई व प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील या राष्ट्रीय अधिवेशनात पत्रकारांवर होणारे भ्याड हल्ले रोखावे, पत्रकारांवर दाखल होणारे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, पत्रकारांना टोल माफी देण्यात यावी, रेल्वे बसमध्ये मोफत प्रवास देण्यात यावा, प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहत बांधून पत्रकारांना हक्काचे घर देण्यात यावे, प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन बांधण्यात यावे, शासकीय रुग्णालयात पत्रकारांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून द्यावी, पत्रकारांना व त्याच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळावे, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, यासह विविध विषयावर अधिवेशनामध्ये चर्चा करण्यात आली। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माननीय संतोषजी निकम सर मार्गदर्शन करणार आहेत। या राष्ट्रीय अधिवेशनाला यवतमाळ, अमरावती, वर्धा, नाशिक, नांदेड, पुणे, सातारा, सांगली, वाशिम, जळगाव, संभाजीनगर व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अधिवेशनासाठी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्याचे विशेष योगदान आहे। राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांची स्वागतासाठी व अधिवेशन यशस्वीसाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे सर्व प्रदेश, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकारी परिश्रम घेण्यात येत आहेत। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। एक व्यक्ती एक असतो, पण ज्यावेळेस त्याच्यावर संघटनेचा शिक्का पडतो त्यावेळेस संघटना ही काय असते याची प्रचिती अनेकांनी दिलेली आहे। मी महाराष्ट्रातून फिरत असताना अनेक ठिकाणी जातो। यवतमाळची मोठी टीम आज इथे उपस्थित राहिली आहे। मावळे सर असेल, प्रफुल्ल सर असेल, ही सगळी टीम आहे। नांदेडवरून लोक आले, परभणीवरून आले, बीडवरून आले, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली अनेक ठिकाणचे लोक आज येऊन इथे गेले आहेत। अहमदनगर जिल्ह्याचं मला खरोखर कौतुक करावं असं वाटतं की हा जो कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी, याचं नियोजन करण्यासाठी ही जी सगळी टीम खंबीरपणे उभी असते। त्यामुळे आपण सर्वांनी या नगरच्या टीमचा, नाशिकच्या टीमचा मध्ये काळ्या बाजूचा कार्यक्रम घेत असताना, कार्यक्रमाचं नियोजन करत असताना या सगळ्यांना सोबत घेऊन जायचं असतं। आपण अनेक वेळेस ऐकतोय, आता नवीन सुरू झाले लाडकी बहीण योजना। आता इथून पुढे लाडका पत्रकार योजना देखील सुरू झाली पाहिजे। केंद्र सरकारने मागे सांगितलं होतं लाडका पत्रकार योजना काय सर्वांनी एकत्रित आलं, एकत्रित भांडलं, एकत्रित कामकाज केलं तर त्याची एक ताकद मोठी असते। अनेक ठिकाणी पत्रकारितेचा काही ठिकाणी दुरुपयोग करून पत्रकाराच्या माध्यमाने अनेक महिलांवर स्थिरता अन्याय केल्याच्या ज्या घटना आपल्या समोर असतात। वृत्तपत्राच्या माध्यमाने खोटे नाट्या धमके देऊन काही लोक खरोखर ज्यांचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामकाज आहेत अशाही मुलींना किंवा महिलांना ते डावलण्याचे कामकाज करतात। म्हणजे जे खोटे पत्रकार असेल त्यांच्या विरोधात आम्ही ही संघटना कामकाज करावी। खरोखर पत्रकारांवर अन्याय होत असेल, पत्रकारांच्या अडचणी असेल तर त्यावेळेस संघटना उभी राहते। पण चुकीच्या गोष्टींना आम्ही कधी समर्थन देत नाही। त्यामुळे विश्वगामी पत्रकार संघटना ही वेगळी संघटना आहे। आज एवढ्या वेळ झाला तरी आज एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण इथे बसून राहिल्यात, मला खरोखर सर्वांचे कौतुक करावं असं वाटतं। सर्वजण उपस्थित झाले आहेत, सर्वजण शेवटपर्यंत थांबले आहेत। याचा अर्थ आहे ही संघटना आहे येत्या पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये मोठं झालं। कलावंतांचा देखील एक मोठा संघ आपल्या संघटनेत कामकाज करतोय। सर्वांच्या न्याय हक्कासाठी आपण लढत असतो। त्यामुळेच या नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या संघटनेचे एक ब्रीदवाक्य आम्हाला तेव्हा दिलं होतं, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी बहुउद्देशीय संघटना। म्हणून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचं हे नामकरण केलं आणि आता 4 वर्षानंतर ही संघटना ही याच्या वटवृक्षात रूपांतर होत आहे। माझ्यापूर्वी अनेक वक्त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन ते केलेलं आहे।
या मार्गदर्शनामध्ये आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण आताच उल्लेख केला अधिवेशन. अधिवेशनाचा जो उद्देश असतो, अधिवेशनाचा उद्देश असा असतो की त्या